नमस्कार बंधू भगिनींनो, सनातन सत्य या आपणा सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धाळू भक्तांचे, ईश्वराच्या लाडक्यांचे व निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत। बंधू भगिनींनो, आज आपण कोजागिरी पौर्णिमेचं महात्म्य काय, यावेळेला कोणते मंत्र म्हणायचे, कोणत्या साधना करायच्या, किंवा कोजागिरी पौर्णिमेला रात्री जे जागरण केलं जातं याच्या पाठीमागचं कारण काय, या विषयावरती सखोल चर्चा करणार आहोत। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ पाहता पाहता व्हिडिओला ताबडतोब लाईक करा। बंधू भगिनींनो, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपल्या प्रत्येक सणाच्या पाठीमागं, तिथीच्या पाठीमागं, वाराच्या पाठीमागं काही ना काही गुप्त रहस्य दडलेलं आहे। त्याच पद्धतीनं कोजागिरी पौर्णिमेचं सुद्धा एक विशेष असं महत्त्व आहे। हे महत्त्व इतकं विशेष आहे आणि ते काय आहे यावरती आपण चर्चा करू। पहा, कोजागिरी पौर्णिमा जास्तीत जास्त करून चंद्राशी निगडीत आहे। आपणास माहीतच आहे की पृथ्वीचा एकमेव उपग्रह चंद्र आहे आणि नास्तिक लोक सुद्धा हे मान्य करतात की चंद्राचा पृथ्वीवरती परिणाम होत असतो। आता तो काय परिणाम होतो, जवळजवळ 70 ते 71% समुद्राचं जे पाणी आहे त्याला भरती आणि ओहोटी ही चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे येत असते। मग त्याचा मानवावरती, निसर्गावरती तर परिणाम होतच असतो। कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हा चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ आलेला असतो असं म्हटलं जातं। आता आपणास माहीतच आहे की चंद्र हा शीतलतेसाठी प्रसिद्ध आहे आणि नेमकं या दिवशी शास्त्रकार असे सांगतात की चंद्रमंडळामधून देवी महालक्ष्मी किंवा देवी लक्ष्मी पृथ्वीवरती विचरण करत असते, फिरत असते आणि कोजागिरी कोण जागा आहे असं पाहत असते। आणि मग असं म्हटलं जातं की जो जागा आहे त्याला ती लक्ष्मी धन धान्य वैभव प्रदान करते आणि जो झोपलेला आहे त्याच्या नशिबी काहीच मिळत नाही। परंतु याच्या खोलात जर आपण गेलो तर हा असा अर्थ नाही। कोजागिरी, कोण जागृत आहे, कोण कष्टाळू आहे, किंवा कोण आपल्या आयुष्याप्रती, सद्गुणांच्या प्रती, जीवनाचं कल्याण करण्याच्या प्रती, मानवी जीवनामध्ये स्वचा अनुभव करण्यासाठी कोण जागा आहे हे लक्ष्मी पाहत असते। त्याचबरोबर ही दंतकथा असेल, घडलेली कथा असेल, परंतु ऋषीमुनींनी लक्ष्मी रात्री येते, कोण जागा आहे पाहते, हे याच्या पाठीमागे कारण जोडलं। याचं महत्त्वाचं आणि मूळ कारण असं की आपले ऋषीमुनी फार द्रष्टा पुरुष होते, खूप हुशार आणि त्रिकालदर्शी होते। त्यांना मानवी स्वभावाचा पूर्ण अभ्यास होता। आपल्या पृथ्वीवरती ज्या ज्या सर्वश्रेष्ठ वस्तू आहेत, मग ते झाड का असेना, एखादा ग्रह का असेना, त्या सर्वांना ऋषीमुनींनी त्यांच्या पाठीशी देव जोडलाय। कारण त्यांना माहीत आहे की ह्या गोष्टीचं इतकं महत्त्व आहे की देव हा शब्द लावल्याशिवाय हे लोक स्वीकारणार नाहीत। उदाहरणार्थच घ्या, एक तुळशीचं रोपटं, आयुर्वेदामध्ये त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे। सायन्सनं सुद्धा त्याचं महत्त्व मानलंय। गंगाजल असो, गोमूत्र असो, सायन्सनं सुद्धा याचं महत्त्व मानलंय। म्हणजे हे असे कल्याणकारी पदार्थ आहेत ज्यामुळे मनुष्याचं कल्याण होणार आहे आणि म्हणून मग त्यांनी याच्या पाठीमागे देव जोडला। आता कोजागिरी पौर्णिमे दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीवरती फिरते आणि कोण जागा आहे हे पाहते। याचा दुसरा अर्थ जर पकडला तर या दिवशीचा जो चंद्रप्रकाश आहे, या दिवशीचा रात्रीचा जो मुहूर्त आहे, वेळ काळ आहे, ही अत्यंत महत्त्वाची आहे। या दिवसाच्या चंद्रप्रकाशामध्ये अत्यंत दैवी गुणही असतात, औषधीय गुणही असतात। त्यामुळं आपल्या ऋषीमुनींचं असं म्हणणं की रात्री तुम्ही झोपू नका, ह्या चंद्रप्रकाशाचा लाभ घ्या। पूर्वीचे लोक तर फार पूर्वीच्या काळात शेतामध्ये, अंगणामध्ये झोपायचे, त्यावेळेला ते चंद्रप्रकाश तर घेतच होते। परंतु प्रत्येकानं
या पर्वाचा लाभ घेण्यासाठी कोजागिरी दिवशी झोपायचं नाही. परंतु झोपायचं नाही याचा अर्थ सिगारेट ओढत बसायचं, दारू प्यायची, किंवा हल्ली कोजागिरी पौर्णिमेला एक फंक्शन निर्माण केले लोकांनी. मोठमोठे स्पीकर लावतात, दारू पार्टी करतात, डान्स करतात आणि आम्ही जागं राहिलो असं बोलतात. आणि ही एक आपल्या संस्कृतीची घृणित अवस्था आहे. अनेक लोक मांसाहार देखील करतात, नको नको ते करतात त्या रात्री, आणि खूप दुःख होतं, मनाला पीडा होते. ऋषीमुनींचा अर्थ काय होता की तुम्ही जागं का राहा, की जास्तीत जास्त चंद्रप्रकाशाचा लाभ घ्या. जर तुम्हाला उघडं बसता येत असेल तरी पण बसा चंद्रप्रकाशामध्ये. आता अनेकांना जागा नाहीत, जे ग्रामीण भागातील लोक आहेत त्यांनी आपल्या शेतामध्ये बसू शकता, पाण्याच्या कडेला बसू शकता, उघड्या जमिनीवरती बाहेर बसू शकता, की जेणेकरून चंद्रप्रकाश तुमच्या अंगावरती पडेल. आणि जे शहरातील लोक आहेत यांनी सुद्धा जास्तीत जास्त टेरेसवरती जाण्याचा प्रयत्न करा, तिथं हा चंद्रप्रकाश घेण्याचा प्रयत्न करा. आणि या चंद्रप्रकाशामध्ये जी खीर आहे किंवा जे दूध आहे हे जवळजवळ 1 तासभर तरी कमीत कमी ठेवा उघड्यावरती चंद्रप्रकाशामध्ये, आणि त्यानंतर ते प्राशन करा. तर त्याचे अनंत कोटी फळ तुम्हाला मिळत असतं. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक तिन्ही लेवलवरती मिळत असतं. म्हणून यावेळेला झोपायचं नाही, याचा अर्थ चंद्रप्रकाशाचा लाभ घ्यायचा आहे. आणि ती रात्र मंत्रजप असो, होम हवन असो, ध्यानधारणा असो, यासाठी आपल्याला घालवायचे आहे. विशेष करून या रात्री लक्ष्मीचं पूजन फार महत्त्वाचं मानलं जातं. अनेक वेळेला लक्ष्मीचे अनेक मंत्र आहेत, त्यामध्ये मी जो आपणा सर्वांना ज्यांनी माझ्याकडून श्रीयंत्र नेलेला आहे किंवा श्रीयंत्र साधना घेतलेली आहे त्यांना जो मी मंत्र सांगितलेला आहे, ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मी नमः, हा मंत्र जपू शकता. किंवा महालक्ष्मीचा अजून एक सिद्ध मंत्र आहे, ओम श्रीं श्रीं महालक्ष्मी नमः, हा मंत्र जप ही करू शकता. किंवा जे माझ्याकडे ध्यानयोग साधना शिबिराला येऊन गेलेत त्यांनी जर चंद्रप्रकाशामध्ये बसून ध्यान धारणा साधना केली, मी जे शिकवले त्या पद्धतीनं, किंवा त्या ध्यानधारणेमध्ये जर लक्ष्मीचा मंत्र घेतला तर अत्यंत उत्तम होईल. यावेळेला अल्प आहार घ्या, जास्ती जेवण करू नका, रात्रीची झोप नाही आली पाहिजे. जास्तीत जास्त चंद्रप्रकाशाचा लाभ घ्या, मंत्र जप करा, कोणतंही गृहीत कार्य करू नका, कोणत्याही पार्टीत सहभागी होऊ नका. दूध पार्टी केली जाते हल्ली, मसाले दूध पार्टी. म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये एक प्रॉब्लेम असा झाला आहे की आपल्या ऋषीमुनीने जे सणवार दिलेत त्याला पण एका फंक्शनचं रूप आणलंय. या पार्ट्या बिर्ट्या करत बसू नका. स्वमध्ये येण्याचा हा काळ आहे. को जागृती म्हणजे कोण जागा आहे आपल्या स्वविषयी, आपल्या कर्तव्याविषयी, आपल्या कष्टाविषयी, आपल्या ध्येयाविषयी, किंवा स्व अनुभव घेण्यासाठी, आत्मसाक्षात्कार करण्यासाठी, भक्तीच्या मार्गावर जागा राहण्यासाठी, सद्गुणांच्या मार्गावरती जागा राहण्यासाठी कोण जागा आहे असा त्याचा अर्थ होतो. याचा अर्थ असा नाही की जागा राहून नको त्या गोष्टी करणं, धागडधिगा घालणं, हे सर्व अतिशय नालायक लक्षण आहेत आणि आपल्या संस्कृतीला विकृतीमध्ये नेण्याचे लक्षण आहेत. म्हणून कोजागिरी पौर्णिमेला जागरण करत असताना जास्तीत जास्त चंद्रप्रकाशाचा लाभ घ्या. ज्यावेळेला तुम्ही खीर किंवा दूध पिताय तर ते तसं न घेता कमीत कमी 1 तास चंद्रप्रकाशामध्ये ठेवा. जर तुम्हाला गुरुमंत्र दिला असेल तर गुरुमंत्र देखील चंद्रप्रकाशामध्ये आसन टाकून बसून जप करा. पाण्याच्या ठिकाणी करू शकता, मात्र चंद्रप्रकाश आपल्या शरीरावरती पडला पाहिजे. महालक्ष्मीचा कोणताही मंत्र म्हणू शकता किंवा तुमच्या आवडीचा कोणताही मंत्र जप करू शकता, होम हवन करू शकता. परंतु या काळात जास्ती करून चंद्रप्रकाशाचा लाभ घ्यायचा आहे. म्हणून आपल्याला या वेळेला जागं राहायचं आहे आणि जागं राहून मंत्र साधना करायची आहे, ध्यान साधना करायची आहे. त्याचबरोबर आहार जास्त घेऊ नका. पोट भरून जेवलं तर रात्रीची झोप येईल. अल्प आहार घ्या आणि जे तुम्ही दूध खीर करता ती देवाला अर्पण करून, चंद्राला अर्पण करून ती प्राशन करा. मात्र जादा आहार घेऊ नका. जास्त करून ही साधना सामुदायिक कधीच करू नका. सामुदायिक भक्तीला माझा पूर्ण विरोध आहे. आपण भजन कीर्तन सामुदायिक करू शकतो,
पण जप, तप, ध्यान हे एकट्यानेच करायचं असतं. त्यामुळं आपण सर्वांनी एकट्यानेच ही साधना करा. जास्त करून चंद्रप्रकाशामध्ये ध्यानधारणा, मंत्र साधना किंवा मंत्र जप करा, कल्याणच होईल. त्याचबरोबर दर महिन्यामध्ये आपण ध्यानयोग साधना शिबिर आयोजित करत असतो. मी जो नंबर देतोय तिथं आपली नोंद करत राहा, रजिस्ट्रेशन करत राहा. आपल्याला शिबिराला येण्याची संधी दिली जाईल. ज्यांना माझ्याशी फोनवरती बोलायचं आहे त्यांच्यासाठी मी माझा फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तसेच आपण चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या लाडक्या चॅनलला, सनातन सत्य चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द शेजारील घंटीचे बटन अवश्य दाबा. त्याचबरोबर आपली काही मतं असतील, विचार असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. जय आदिशक्ती.